केलेल्या सर्व क्रांतीवीरांना, धर्मरक्षकांना अंतःकरणातून मानवंदना करून चिंतनाला आरंभ करतो. सेवेसाठी घेतलेला अभंग हा ज्ञानोबरायांचा हरिपाठातील अत्यंत गोड अभंग आहे. या अभंगामध्ये किंबहुना या हरिपाठ या ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांनी नामाचं महात्म्य प्रतिपादन केलंय. परमात्म्याचं नाम किती श्रेष्ठ आहे, नामाची फलं काय आहेत, याचा विचार या अभंगामध्ये केलेला, या हरिपाठ ग्रंथामध्ये केलेला आहे. ज्ञानोबरायांची एकंदरीत 5 ग्रंथ आज उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, हरिपाठ हा ग्रंथ आहे, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि ज्ञानोबरायांची गाथा. थोडंसं चिंतन आहे का, या सगळ्याच ग्रंथांच्या सुरुवातीला म्हणजे प्रारंभी, प्रत्येक आरंभ करत असताना प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला ज्ञानोबरायांनी देवच आणला, देवच आणला. बघा, एक ज्ञानोबरायांचं यातून वैशिष्ट्य आपल्या ध्यानात येण्यासारखं आहे. ज्ञानोबरायांना सांगायचं आहे, आपल्या जीवनात देव प्रधान असला पाहिजे, संसार प्रारब्धानं होणार आहे. संसाराला प्राधान्य देऊ नका. या मानवी देहाची कृतार्थता एकाच प्राप्तीमध्ये आहे, त्याला देव म्हणतात. म्हणून या मानवी जन्माचं प्राधान्य, मुख्य फल परमात्मा असला पाहिजे हे सूचित करण्यासाठी ग्रंथामध्ये तर देवाचं वर्णन आहेच आहे, पण ज्ञानोबरायांनी प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला शब्दामध्ये, पहिल्याच शब्दामध्ये देव आणलेला आहे. बघा, अमृतानुभवामध्ये यदक्षरम मनाख्येयम आनंदमजमेकलम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. अक्षरम या शब्दाने अविनाशी अशा परमात्म्याचा उल्लेख केला. चांगदेव 65 मध्ये स्वस्ती श्री वटेषु, स्वस्ती म्हणजे कल्याण, हे परमात्म्याचं स्वरूप आहे. पहिल्या शब्दामध्ये परमात्म्याचं स्वरूप चांगदेव 65 आणलं. गाथ्यामध्ये रूप पाहता लोचनी, हे रूप तुमचं आमचं नाही, ते पांडुरंगाचं आहे. हा रूप शब्द सांगतो, पांडुरंगाचं रूप पाहा तर आनंद प्राप्त होईल, अन्यथा प्राप्त होणार नाही. रूप या शब्दातून गाथ्यामध्ये ज्ञानोबरायांनी पहिल्यांदा देवाचंच रूप आणलं, लक्षात घ्या. आणि हरिपाठामध्ये देवाची द्वारी पहिला शब्द देवच आहे, विठ्ठल. याचा अर्थ ज्ञानोबरायांना सांगायचं आहे, आपल्या जीवनामध्ये देवाला प्राधान्य द्या. कोणतंही कर्म, क्रिया, संसार करत असताना देवाचं नामचिंतन करा, देवाचा उल्लेख करा, देवाची कृतज्ञता माना. आज आम्ही जिवंत आहेत, देवा तुझी कृपा आहे. कोणतंही काम करायला आम्ही निघालो, ज्ञानोबरायांसारखा महात्मा ग्रंथ लिखाण हे कार्य करत असताना जर सुरुवातीला देवालाच आणतो तर ते ज्ञानेश्वर आहेत आणि आम्ही अज्ञानेश्वर आहेत. आम्ही तर अज्ञानाचे देव आहेत, आम्ही सुद्धा प्रत्येक कार्य करत असताना पहिल्यांदा देवाचं नावच आणलं पाहिजे, विठ्ठल. ऐका, हरिपाठ हा ग्रंथ सर्वांसाठी ज्ञानोबरायांनी लिहिलाय, सर्वांसाठी. अमृतानुभव हा ग्रंथ जीवनमुक्त पुरुषासाठी आहे. उत्तम अधिकारी जो आहे, ज्ञानाचा अधिकारी आहे, त्या ज्ञान मार्गस्थ अशा जीवनमुक्त महापुरुषासाठी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. चांगदेव महाराजांसारखा जो सिद्ध योगी आहे, निर्विकल्प समाधीला प्राप्त होणारा महात्मा आहे, अशा योगी पुरुषासाठी चांगदेव 65 ग्रंथ लिहिला. ज्ञानोबरायांनी गाथा लिहित असताना ज्ञानोबरायांनी गाथ्यामध्ये जे भक्त आहेत, साधक आहेत, भक्ती मार्गस्थ आहेत, त्यांच्यासाठी गाथा लिहिला. ज्ञानोबरायांनी ज्यांना ज्ञान पाहिजे असे जे साधक आहेत, विवेकशील आहेत, त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. मग सांगायचं राहिलं बरं, ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी, ओम हा देवाचाच वाचक शब्द आहे. ज्ञान ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीमध्ये सगळं ज्ञान आहे. भूगोलाचं ज्ञान आहे, विज्ञानाचं ज्ञान आहे, इतिहासाचं ज्ञान आहे, शेतीचं ज्ञान आहे, राजनीतीचं ज्ञान आहे, धर्माचं ज्ञान आहे, भक्तीचं आहे, योगाचं आहे, सगळ्या साधनांचं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी जगाला दिलंय. ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि यांच्यापैकी कशाचा ज्यांना अधिकार नाही, पण ज्यांना मुक्त व्हायचंय, त्या सगळ्या जगातील मानव मात्रासाठी जो ग्रंथ लिहिला त्याला हरिपाठ म्हणतात, विठ्ठल. कारण असंही महाराज,
प्रत्येक साधनाचा विशिष्ट अधिकारी ठरलेला आहे. साधनाचं श्रेष्ठत्व सांगत असताना शास्त्रामध्ये काही अवच्छेदक सांगितली, काही निमित्त सांगितली. कोणत्या साधनाला श्रेष्ठ म्हणायचं याची उत्तरं देत असताना शास्त्रामध्ये असं वर्णन आहे. साधन अधिकारतः विचार करा, त्या साधनाचा अधिकारतः विचार करा, त्या साधनाचा कालतः विचार करा, त्या साधनाचा फलतः विचार करा आणि मग ते साधन श्रेष्ठ आहे की कनिष्ठ हे ठरवा. प्रामुख्यानं 2-3 गोष्टी शास्त्रकारांनी सांगितल्या. एखादं साधन श्रेष्ठ आहे का नाही कशावरून ठरवायचं? 3 गोष्टींचा विचार करा. अधिकाराचा विचार करा, कालाचा विचार करा आणि फलाचा विचार करा. तिन्हीचाच विचार करा, ते साधन श्रेष्ठ आहे की नाही ध्यानात येईल. लक्षात घ्या, योग नावाचं साधनच आहे, परमात्मा प्राप्तीचं एक साधन आहे. पण अधिकाराच्या दृष्टीनं विचार केला तर योग याग विधी येणे नोही सिद्धी. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला क्लेशोधिक तरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. योग मार्गाने जो गेला त्याला क्लेश अधिक आहेत, क्लेशोधिक अधिक क्लेश आहेत त्याला. याचा अर्थ असा आहे सगळे योगाचे अधिकारी नाहीत. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं एखाद्या म्हाताऱ्या मनुष्याला की ज्याच्या मुखामध्ये एकही दात राहिला नाही, त्याला आपण बोचरा म्हणतो, आणि त्याला लोखंडाचे चणे खायला दिले, खाता येतील का? अहो साधे चणे खाता येणार नाहीत तर ते लोखंडाचे कसे खाता येतील? पाहे पा लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो, त्याचा प्राण जाईल का नाही? त्याप्रमाणे योगाचा अधिकार सर्वांना नाही, म्हणून अधिकाराचा विचार केला. योग मार्ग हे श्रेष्ठ ठरत नाही. पण नाम साधना जर श्रेष्ठ आहे हे संतांनी सांगितलं असेल तर अधिकाराचा विचार केला तर नामाचा अधिकार कोणाला आहे? सकळास येथे आहे अधिकार, सकळास येथे आहे अधिकार, सकळास येथे आहे अधिकार, सकळास येथे आहे अधिकार. कलियुग उद्धार हरिच्या नामे, कलियुग उद्धार हरिच्या नामे, हरिच्या नामे, कलियुग उद्धार हरिच्या नामे. सकळास येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरिच्या नामे, कलियुग उद्धार हरिच्या नामे. सकळास येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरिच्या नामे, कलियुग उद्धार हरिच्या नामे. हो, सकळांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना नामसाधनेमध्ये अधिकार आहे. कलियोगी उद्धार हरीच्या नामे, सर्वांना अधिकार आहे महाराज. बाकीची साधनं म्हणतात अधिकारी असाल तर या, नाहीतर आम्ही आमच्याकडे प्रवेश करू नका. अधिकार पाहिजे ना. एक बाई ताक मागायला गेली एका घरी. म्हटली ताक आहे का हो? घरी सासूबाई नव्हत्या, सूनबाई होती. सूनबाईनं सांगितलं ताक नाही आहे, संपून गेलंय, ताक नाही आहे. परत निघाली. इतक्यात तिकडून सासूबाई परत येत होती. ही ताक मागणारी बाई परत जात होती, ताक नाही म्हणून परत जात होती. सासूनं विचारलं का ग घरी का गेलते, परत चाललेस? तिनं सांगितलं हे बघ ताक पाहिजे होतं, पण सुनबाईनं सांगितलं ताक नाही पण परत चालले. परत घरी चल म्हणली. ताक नाही म्हणते म्हणजे चल परत घरी. तिला परत घरी घेऊन गेले आणि मग म्हणाले हे बघ परत आलीस पण घरी ताक नाही. म्हणजे सुनबाईनं हेच सांगितलं होतं ताक नाही म्हणून, तिथून मला परत आणलं आणि आता सांगते की ताक नाही म्हणून. तेच ते सांगते. अगोदरच मग काय मला परत कशाला आणलंस? तेच तू सांगितलं ना. सासूबाईनं सांगितलं ताक नाही हे खरंय, पण हे म्हणण्याचा अधिकार सुनला कोणी दिला? नाही म्हणायचा अधिकार तिला का? मला अधिकार आहे म्हटले. महाराज सगळी साधनं अशीच आहे.
सगळे साधन मग अधिकार असेल तर या, नाहीतर येऊ नका. विठ्ठल बाकीची साधनं अधिकाराचा विचार करतात. नाम साधन सगळ्यांना प्रवेश महाराज. कोणीही नामस्मरण करा, सगळ्यांना अधिकार आहे, अधिकार आहे महाराज. कोणी कोणी नामस्मरण केलं? वानरांनी केलं. वानरांनी मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, उद्धरिले मुक्त केले राक्षसा, उद्धरिले मुक्त केले मुक्त केले राक्षसा. राक्षसांनी नामजप केला तर त्यांचाही उद्धार झाला. वानरांनी नामजप केला त्यांचा उद्धार झाला महाराज. भागवतामध्ये कितीतरी राक्षसांचं उदाहरण आहे. कितीतरी दैत्य आहेत. प्रल्हाद दैत्यच आहे ना. प्रल्हाद कोण आहे? दैत्य कुळातच जन्म झालेला, पण नामस्मरणाने प्रल्हादाचं रक्षण महाराज भगवंताने केलं. वानरांचं रक्षण केलं, उद्धार केला. नामजप सर्वाधिकार सेव्य. विस्तार करत नाही, कितीतरी दृष्टांत सांगता येतील, पण पुढचा विचार सांगतो. अभंगही सोडवायचा आहे. कालतः विचार करा. दुसरा विचार कालाचा. सगळी साधनं आहेत, अनेक साधनं आहेत, पण तुकाराम महाराज म्हणाले नामस्मरण किंवा भक्ती हे साधन सोडून या कली काळामध्ये सगळे साधन बुडाली. विठ्ठल विठ्ठल अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळी न घडी सर्वथा. म्हणून भक्ती पंथ बहुसोपा, पुण्य नागवी या पापा, येणे जाणे खेपा, येणेचे एके खंडती. कालाचा विचार केला. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. कृतेय ध्यायेत विष्णू. कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान हे साधन होतं, आणि ध्यानाने जे फल प्राप्त होतं ते कलियुगामध्ये कलौतात हरिकीर्तनात. कलियुगामध्ये तेच फल हरिकीर्तनाने प्राप्त होतं. त्रेतायाम यजतो मखैहि. त्रेतायुगामध्ये यज्ञ करून जे फल प्राप्त होतं त्यात कलौ हरिकीर्तनात, कलियुगामध्ये तेच फल हरिकीर्तनाने प्राप्त होतं. द्वापरे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा अर्चना हे साधन करून जे फल प्राप्त होतं कलौतात हरिकीर्तनात, कलियुगामध्ये तेच फल हरिकीर्तनाने प्राप्त होतं. विठ्ठल म्हणून कालाच्या दृष्टीने विचार केला नामसाधन श्रेष्ठ आहे. अधिकाराच्या दृष्टीने विचार केला नामसाधन श्रेष्ठ आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा फलाचा विचार करा. नामसाधनेचं फल काय या फलाचा विचार केला तर सर्व साधनामध्ये नामजप हे सर्वश्रेष्ठ साधन सिद्ध होतं. सर्वश्रेष्ठ का? फलाचा विचार. ज्ञानाने काय प्राप्त होतं ते फल नामाने प्राप्त होतं. योगाने प्राप्त होणारं फल नामाने प्राप्त होतं.
कर्माने प्राप्त होणारं फल नामाने प्राप्त होतं, पण नामाने प्राप्त होणारं फल यांच्यातल्या कशानंच प्राप्त होत नाही. विठाल ऐका, जगातल्या सगळ्या साधनाचं सार म्हणजे कोण आहे? नामजप आहे. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार असं हे साधन आहे महाराज. सगळ्या साधनाची फल नामाने प्राप्त होतात, पण नामाने मिळणारं फल कशानेच मिळत नाही. अपूर्वता याला म्हणतात, वैशिष्ट्य याला म्हणतात. नामाचं फल महाराज ज्ञानाने मिळत नाही. ज्ञानाने मोक्ष मिळेल, पण ज्ञानोत्तर जी भक्ती आहे आणि भगवंताचं जे सुख आहे, भक्ती सुख आहे, ज्ञानाने मिळत नाही. मग नामाने ज्ञानाने मिळणारा मोक्ष तोही मिळतो नामाने, आणि नामाचं स्वतंत्र फल आहे भक्ती सुख, तेही नामाने प्राप्त होतं. म्हणून ज्ञानाने भक्ती सुख मिळत नाही, पण नामाने मोक्षही प्राप्त होतो आणि भक्ती सुखही प्राप्त होतं. म्हणून ज्ञानापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. विठाला ऐका, कर्माने म्हणजे कर्म हे साधन, यज्ञ यागादी हे साधन केलं तर यज्ञ याग या साधनाने स्वर्गाला जाता येतं, पण भक्ती सुख मिळत नाही. आता बघा, नाम जप केला आणि त्याला वाटलं स्वर्गाला जावं तर जाता येतं. यज्ञाचं फल नामानेही त्याला प्राप्त होतं, पण नामाचं फल यज्ञाने प्राप्त होत नाही. याचा अर्थ यज्ञापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. कर्म साधनेचा विचार करा. कर्म केलं अंतःकरणाच्या शुद्धीसाठी निष्काम कर्म योग शास्त्रामध्ये सांगितलं. निष्काम कर्म योग केला, अंतःकरण शुद्धी हे फल प्राप्त होतं, भक्ती सुख नाही प्राप्त होत. पण नाम जप केला तर त्या निष्काम कर्मयोगाचं जे फल आहे अंतःकरण शुद्धी तेही प्राप्त होतं. नाम जपाने अंतःकरण शुद्ध होतं, हे फल मिळतं, पण भक्ती सुखही प्राप्त होतं. पण हे भक्ती सुख निष्काम कर्मयोगाने प्राप्त होत नाही. याचा अर्थ निष्काम कर्मयोगाचं फल नामानेही मिळतं, पण नामाचं फल निष्काम कर्मयोगानं मिळत नाही. याचा अर्थ निष्काम कर्मयोग या साधनापेक्षा नाम साधन श्रेष्ठ आहे. विठाल ऐका, योग हे साधन आहे आमच्याकडे. योगाचं फल आहे उन्मनी अवस्था. योगाचं फल काय? उन्मनी अवस्था. निर्विकल्प समाधी म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त करणं हे कशाचं फल आहे? योगाचं फल आहे. पण ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात, परमात्म सुख ज्याला म्हणतात, भक्ती सुख ज्याला म्हणतात, योगानेही प्राप्त होत नाही. आता नामाचा विचार करा. नामाने काय होतं? योगाचं जे फल आहे तेही प्राप्त होतं आणि आपलं स्वतंत्र भक्ती सुख आहेच ठेवलेलं, स्वतंत्र आहेच आहे. ज्ञानोबराय हरिपाठात म्हणतात, रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली योगिया साधली जीवन कळा. याचा अर्थ असा आहे, नामाने आम्हाला उन्मनी अवस्था म्हणजे योगाचं फल प्राप्त होतं, पण योगाने नामाचं फल प्राप्त होणार नाही. याचा अर्थ योग साधनेपेक्षा नाम साधन श्रेष्ठ आहे. विठाल ऐका, आता जास्त विस्तार करत नाही. मग नामाने मिळणाऱ्या फलाचा विचार करा. नामाने काय फल मिळतात? शास्त्रामध्ये खूप, हरिपाठाचंच चिंतन करूया आपण, हरिपाठाचंच. आणि हरिपाठाचा चिंतनीय विषय हाच आहे. हरिपाठ केला, नामजप केला, काय होतं? पुण्याची गणना कोण करी? पुण्य प्राप्त होतं. पुण्य प्राप्त होतं म्हणजे पुण्य प्राप्त होतं, पण केलेलं पाप निवृत्त होईल का? हरि उच्चारणी अनंत पापराशी जाती लयासी. अहो म्हणले आम्हाला भूत बाधा झाली, ती निवृत्त करायची, काय कराव? ज्ञानोबराय म्हटले, हरि उच्चारण मंत्र पयागाध फळे भूत बाधा भेणे तेथे. अनिष्ट निवृत्ती याला म्हणतात, पाप निवृत्ती, भूत बाधा निवृत्ती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण.
जड जीवा तारण हरी. सगळ्या दोषांचं अपहरण करण्याचं सामर्थ्य फक्त नाम जपात आहे. म्हणजेच दोष निवृत्ती, पाप निवृत्ती, बाधा निवृत्ती, हे अनिष्ट निवृत्ती रूपी फल नामाने प्राप्त होतात. पुण्याची प्राप्ती हे इष्ट फल प्राप्त होतं. एवढंच नाही तर नाम जपाचं फल, ज्याला शास्त्रामध्ये मोक्ष 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 म्हटलंय, मुक्ती म्हटलंय, न्याय योग वैशेषिक सांख्य मीमांसा उत्तर मीमांसा ही सगळी शास्त्र जे मोक्ष मिळावा म्हणून प्रयत्न करतायत, सांगतायत, साधना सांगतायत, ते मोक्ष नावाचं फल. आणि चारही प्रकारच्या मुक्ती नाम जपाने प्राप्त होतात. तेणे मुक्ती चारी चार मुक्ती त्याला प्राप्त होतात जो देवाच्या द्वारात उभा आहे. देवाचं ते द्वार म्हणजे नाम. नाम रूपी द्वारामध्ये जो उभा राहिला, अर्थात तत्पर आहे नामजप करण्यामध्ये, ज्ञानोबा म्हणतात त्याला चार मुक्ती प्राप्त होतात. म्हणजे मोक्ष हे नामाचं फल आहे. मोक्ष हे फल आहे. अजूनही फल आहेत. हरिपाठामध्ये नामाची दोन फलं सांगितली प्रामुख्याने. एक मोक्ष नावाचं फल आणि दुसरं भक्तिसुख नावाचं फल. हरिपाठ आपण रोज म्हणतो, नामजप आपण रोज केला, काय मिळालं पाहिजे? पुण्य प्राप्त होतं, पाप जातं वगैरे वगैरे. ही अवांतर फलं तर मिळतात, पण मुख्य फलापैकी एक मोक्ष प्राप्त झाला पाहिजे आणि दुसरं भक्तिसुख प्राप्त झालं पाहिजे. कारण हरिपाठामध्ये भाग्याचा विचार करताना, ऐका बरं का, भाग्यवान कोण आहे, सदैव कोण आहे, त्याचा विचार करताना दोन प्रकारचे भाग्यवान सांगितले आणि दोन प्रकारचे दुर्भाग्यवान सांगितलेले आहेत. एक ज्ञानाचं भाग्य सांगितलं आणि एक ज्ञानाचं दुर्भाग्य सांगितलं. एक भक्तीचं भाग्य सांगितलंय आणि एक भक्तीचं दुर्भाग्य. या चार पद्धतीने हरिपाठामध्ये भाग्याचा विचार केलेला आहे. हरिपाठामध्ये भक्तीच्या संबंधाने विचार करताना ज्ञानोबा म्हणतात, जगामध्ये खऱ्या अर्थाने भाग्यवान जर कोण असेल तर जो नाम जप करतो, भगवंताचं नाम ज्याच्या जिव्हेला येतं, तो इतका दैववान आहे, इतका दैववान आहे की त्याच्या दैवाला उपमा देता येत नाही. विठ्ठल विठ्ठल उपमाच्या दैवाची कोणवानी, उपमाच्या दैवाची हरिनाम सारे जिव्हाया नाम, हरिनाम सारे जिव्हाया नाम, हरिनाम सारे जिव्हाया नाम, हरिनाम सारे जिव्हाया नाम, उपमाच्या देवाची त्या दैवाची कोण वाणी, ज्याच्या मुखाला ज्याच्या जिभेला नाम येतं, सतत नाम जप करणारा. ज्ञानोबा म्हणतात तो भाग्यवान आहे. त्याच्या दैवाला उपमा देता येणार
नाही. आणि जो जन्माला येऊन भक्ती करत नाही, या भक्तीच्या मार्गाला आला नाही, जो नामजप करत नाही, ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठामध्ये, हरिसी न भजत दैवहत. विठाल विठाल. नाही जासी भक्ती, नाही जासी भक्ती, पतित तो भक्त. नाही जासी भक्ती, नाही जासी भक्ती, नाही जासी भक्ती, पतित भक्त. नाही जासी भक्ती, नाही जासी भक्ती, नाही जासी भक्ती, पतित भक्त. नाही जासी भक्ती. हरिसी न भजत दैव होत, हरिसी न भजत दैव होत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिसी न भजत दैव होत, हरिसी न भजत दैव होत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वा, धन्यवाद. हरिसी न भजत दैव दैवेन हतः इति दैव हतः. ज्याचं दैव भाग्य मेलेलं आहे असा, म्हणजे अत्यंत दुर्भागी आहे, ज्याच्या मुखाला नाम येत नाही तो, म्हणजे भक्तीचं भाग्य आणि भक्तीविषयक दुर्भाग्य ज्ञानोबरायांनी सांगितलं. तसं ज्ञानाचं मोक्षाच्या संबंधाने सुद्धा विचार करताना ज्ञानोबराय म्हणतात, एक मोक्षाचंही भाग्य आहे आणि दुर्भाग्य आहे. मोक्ष ज्याला प्राप्त झाला तो भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. आणि ज्याला हा नामजप करूनही मोक्ष प्राप्त झाला नसेल तो दुर्भाग्य आहे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. अद्वैत वाट म्हणजे मोक्षाचा मार्ग. मोक्षाच्या मार्गाला जो नाही, उपजोनी जन्माला येऊन तो करंट्या कपाळाचा आहे. आणि भाग्यवान कोण आहे? ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला ज्ञानोबराय म्हणतात, मोक्षरेखे आला भाग्य विनटला. आता उगाच चाली म्हटले असते पण तितका वेळ, रात्र कमीन उग सोंग जास्त होऊ नयेत म्हणून जास्त चाली नको म्हटलं. ऐका, थोडा वेळ राहिलाय. उपजोनी करंट मोक्षरेखे आला भाग्य, मोक्ष ज्याला प्राप्त झाला नामजप करून, भाग्यवानही म्हणतात. हे ज्ञानाचं भाग्य आहे, मोक्षाचं भाग्य आहे. आता ऐका, मोक्षाचे सुद्धा काही प्रकार आहेत. 4 प्रकारच्या तेने मुक्तिचारी 4 मुक्ती असतील. तर हरिपाठामध्येच जसं हे 4 प्रकारचं भाग्य आणि दुर्भाग्य सांगितलं, तसं हरिपाठामध्ये 4 मुक्ती सांगितल्या. ऐका, पहिली मुक्ती आहे सलोकता. देव जिथं राहतो त्या लोकाला जाणं. वैकुंठवासी आपण म्हणतो, तो कुठं गेला आपल्याला माहिती नाही. शक्यतो नरकवासीच असतो, पण पत्रिकेमध्ये वैकुंठवासी असं लिहिलं जातं. आम्ही वैकुंठ वासी. लक्षात ठेवा, वैकुंठाला जाणं म्हणजे सलोकता नावाची मुक्ती प्राप्त होणं. ही मुक्ती सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलेली आहे. ते वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले. नामजप केला, वैकुंठ भुवनी घर केले, सलोकता मुक्ती प्राप्त होते. दुसरी मुक्ती आहे समीपता, देवाच्या जवळ जायला मिळणं. याला म्हटलं जातं समीपता नावाची मुक्ती. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नित्यनेम नामिते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी समीपता मुक्ती नामाने प्राप्त होते. सरूपता तिसरी मुक्ती आहे, देवाच्या सारखं चतुर्भुज रूप प्राप्त होणं. चतुर्भुज नावाची मुक्ती आहे. सरूपता नावाची मुक्ती आहे.
चतुर्भुज नर होऊन ठेला मातृपितृभ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन ठेले. ही झाली स्वरूपता. आणि शेवटची सर्वोत्तम मुक्ती ज्याला म्हटलंय शास्त्रामध्ये ती सायुज्य नावाची मुक्ती आहे. याचा अर्थ आहे परमात्म रूप होणं, परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाशी एक रस होणं. याला म्हटलं जातं म्हणजे ब्रह्मरूप होणं, परमात्म स्वरूप होणं. याला मुक्ती म्हटलं जातं, याला मोक्ष म्हणतात, याला सायुज्य नावाचा मोक्ष म्हणतात. मग हा सायुज्य नावाचा मोक्ष हरिपाठाने प्राप्त होतो का, नामजपाने प्राप्त होतो का? होतो का महाराज प्राप्त? नामजप केलं, नामस्मरण केलं, सतत नामस्मरण केलं, चिंतन केलं तर त्याला बाबा होतो का? सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त होते का? मग म्हणा की प्रमाण. हरि उच्चारणे पाही मोक्ष सदा. हे हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. जाणीव नेणी भगवती नाये. देव भगवती नाये. जाणीव देव भगवती नाये. जाणीव देव भगवती नाये. जाणीव देव भगवती हरि उच्चारणे पाही मोक्ष सदा. हरि हरि उच्चारणे पाही मोक्ष सदा. हरि उच्चारणे पाही मोक्ष सदा. अमर महाराज असं असते आमचं कीर्तन. महाराज आम्हाला संस्थेमध्ये शिकवतात, प्रस्तावना अशी करायची, ऐकणाऱ्यांना वाटलं पाहिजे अभंग कुठं राहिला आणि बोलता येत कुठं, पण अभंगावर आलं की कळालं पाहिजे. हे तर अभंगावरच होतं, याला प्रस्तावना म्हणतात. हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. मोक्ष सदा. सदा हरी उच्चारणी पाही मोक्ष. म्हणजे सदा जर हरीचं उच्चारण केलं, ज्ञानोबाराय म्हणतात त्याला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष. हा मोक्ष कोणता? पूर्वार्धामध्ये म्हटलंय जाणीव नेणीव भगवंती नाही. तिथं जाणीव नाही, नेणीव नाही. याचा अर्थ पुढं सांगितलेला मोक्ष सायुज्य मोक्ष आहे. त्याला सलोकता, समीपता, स्वरूपता मान्य करता येत नाही. इथला मोक्ष शब्दाचा अर्थ आहे सायुज्य नावाचा मोक्ष त्याला प्राप्त होतो. विठ्ठल ऐका महाराज, त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये काय काय साधनं सांगितले. जया मोक्षा लागी गगन गिळिता ते योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी, एक स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धीची नाही. वा वा, धन्यवाद. प्रत्येक जण आपापल्या साधनाने निघाला, पण त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला अशा या कलियुगातही दोष युक्त आहे महाराज कलियुग, पण याही कलियुगात मोक्षच पाहिजेच असेल तर काही नाही, सदा हरि उच्चारण. हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. हा सदा हे जे विशेषण आहे ते हरि उच्चारणीकडे लावायचं. सदा हरि उच्चारणी मोक्ष पाही. सदा हरीचं उच्चारण करा तर मोक्ष आहे. विठाल नाहीतर म्हटले हरी, एकदाच म्हटले आणि मग म्हणले द्या मोक्ष. कुठे आहे मोक्ष? असं चालत सदा नामघोष करू हरी कथा. तुम्हाला जर एकदा हरी म्हटल्यावर मोक्ष प्राप्त झाला असता तर तुकोबाराय वेडे होते का डोंगरावर जाऊन सतत नाम जप रात्रंदिवस भजन करायला?
एकदाच हरी म्हटले असते ते बी ते काय वेडे म्हणावे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. महाराज मोठ्या मोठ्या ऋषी मुनी राजे महर्षी यांनी आपलं राजवैभव सोडलं, श्रीमंती सोडली, भोग विलास त्याग केला, एकांतामध्ये अरण्यामध्ये गेले आणि सदैव परमात्म्याचं भजन केलं, म्हणून ते मोक्षाला प्राप्त झाले. तुकोबारायांनी घर सोडलं, दार सोडलं, आसक्ती संसाराची पूर्ण सोडले, डोंगराची वाट धरली आणि पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृतीत भजन, स्वप्नात भजन, सदैव तुकोबाराय झोपले तरी नामजप महाराज मुखाने सुरूच आहे, मुखाने. याला म्हणायचं सदा हरी उच्चारणे. एक काशीवरून पंडित आला तुकोबारायांना भेटायला, चरित्रामध्ये वर्णन आहे, महिपती बाबांनी वर्णन केलंय. देहूमध्ये आला, विचारलं महाराजांचं घर कुठं आहे. लोकांनी सांगितलं मंदिराच्या जवळच आहे म्हटले. जा. गेले, दरवाजा वाजवला, जिजाबाईने दरवाजा उघडला. म्हणे महाराज तुकोबारायांचं घर हेच आहे. म्हणले हेच आहे. तुम्ही कोण? म्हणे काशीहून आलो, एक मी पंडित आहे. कशासाठी? महाराजांना भेटायला आलो. असं ऐकलंय की महाराज मोठे नामधारक संत आहेत, म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी दर्शनासाठी मी आलो. जिजाबाईनं सांगितलं तुम्हाला जर उगाच सुखानं जगायचं असलं तर वापस जा, परत जा म्हटली. काही त्यांना भेटायची गरज नाही, तुम्हाला सुखी समाधानी राहायचं असलं तर जा परत. का? रोज त्यांच्या संगत येत आहे, दर्शन तर रोजच करते. का आमच्या संसाराची राख रांगोळी त्यानंच केली म्हटले, आणि त्यांच्या दर्शनानं तुम्हाला काय मोक्ष मिळणार आहे का सुख मिळणार आहे? जा जा परत जा म्हटले. त्यानं सांगितलं आता आलोय तर भेटूनच जाणार, असा परत जाणार नाही. म्हणे महाराज बाहेर कुठं? बाहेर दिशेला गेलेत, शौचाला गेलेत. कोणत्या दिशेला? अमुक अमुक दिशेला गेलेत. गेला तो त्या दिशेने. गावाच्या बाहेर एका झुडपाच्या आड तुकोबाराय शौचविधीला बसलेले असताना त्या पंडिताच्या कानावर शब्द पडू लागले, राम 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 राम. सतत असं नामजप, मधुर अशी वाणी कंठा त्या कानावर पडली पंडिताच्या. कोण असेल? तुकोबाराय. शौचविधी वगैरे आटपून तुकोबाराय समोर आले. आल्याबरोबर पंडितांना सांगितलं महाराज धन्य झालो तुमचं दर्शन करून. तुमच्यासारखा साधू जर अशौच अवस्थेमध्ये नामजप करतोय तर बाकीच्यांनी काय करायचं? देवाचं पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम असं देवाचं नाव आणि अशौच अवस्थेत तुम्ही जपता, योग्य वाटतं तुम्हाला हे? तुकोबाराय म्हटले हे बघ मी जप करतच नव्हतो, मग माझी मजा झाली अनवेर वाचा, माझी मजा झाली अनवेर वाचा, माझी मजा झाली अनवेर वाचा, माझी मजा झाली अनवेर वाचा. चंदया रामाचा येताचे, चंदया राम येताचे, येताचे, येताचे. माझी मजा झाली अनवेर वाचा, माझी मजा झाली अनवेर वाचा. चंदया रामाचा घेतलासे, घेतलासे, घेतलासे. माझी मजा झाली अनवेर वाचा, माझी मजा झाली अनवेर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा. तुकोबाराय म्हटले मी जप करतच नाही, ही वाणी करते, वाणी. त्या वाणीला सांगितलं नको करू जप, ऐकत नाही म्हटले माझी. अनावर म्हणजे काय? न आवरणं. तुकोबाराय म्हणतात मी हिला आवरण्याचा प्रयत्न केला, पण माझी वाणी अनावर झाली म्हणजे मला सुद्धा आता आवरत नाही, माझ्या ताब्यात राहिले नाही. हे सतत नामस्मरण करते, पडिले वळण इंद्रिया सकळा. याला म्हणायचं सदा हरी उच्चारणी. कसं चिंतन सांगतोय. नाही विसंबत येर, तुका म्हणे मज देवाचा सांगात. नाही विसंबत येर येरा. मी देवाला विसरत नाही, देव मला विसरत नाही कुठल्याच अवस्थेमध्ये महाराज, कुठल्या. तुकोबाराय वैकुंठ आपल्या डोंगरावर जायचे भजनासाठी. जिजाबाईला प्रश्न पडायचा, जिजाबाई पतिव्रता होते, रोज तुकोबारायांना जीव घातल्याशिवाय जेवण करत नव्हती. अर्थात त्या काळातलं चाललंय, आताचा विचारच करू नका आताच्या काळामधलं काय चाललंय ते. आताच बोलतच नाही मी. नोकरीहून पतिदेव येण्याच्या अगोदर ही 3-4दा खाऊन बसते आणि आल्यावर म्हणते तुमच्यासाठी मी तशीच बसले.
त्यामुळं आताच सोडून द्या, आताचा विषय नाही चालला. जिजाबाईने एकदा तुकोबरायांना विचारलं, महाराज तुम्ही जाता, मी भाकरी घेऊन तुमच्यासाठी येते, मला कळत नाही तुम्ही कुठल्या डोंगरावर गेलात, भामचंद्रावर गेलात की घोराडेश्वरवर गेलात की भंडाऱ्यावर गेलात, किमान सांगून तरी जा. तुकोबराय म्हटले, माझ्या कुठं ध्यानात राहतं. एक काम कर, उद्यापासून भाकर घेऊन येत असताना जिथून तिन्ही डोंगरावर जाण्याच्या वाटा फुटतात त्या प्रत्येक वाटेवर जाऊन त्या भूमीला, जमिनीला, मातीला कान लाव जा. जिथून, ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल त्या डोंगरावर मी गेलोय. महाराज जिजाबाईंनी रोज भाकर बनवावी आणि जात असताना त्या वाटेवर त्या मातीला कान लावावा आणि ज्या वाटेवरून जिजाबाईला विठ्ठल 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 असा मातीतून ध्वनी ऐकायला येत होता त्या वाटेनं जायची, तुकोबरायांना भाकर देऊन यायची. याला सदा हरी उच्चारणी पाही म्हणतात. विठ्ठल आणि महाराज मग असा जर जप केला, सदैव हरिभजन, सदैव हरिभजन, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, नाठवे तिन्ही अवस्थेमध्ये भजन, नामचिंतन सुरू आहे. असं जर भजन केलं तर मग सदा हरी उच्चारणी मोक्ष पाही, तुला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होईल. पाही म्हणजे हा विचार कर. विठ्ठल नाही, पण महाराज अन्य साधनांनी जर हा मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न केला तर हाच सायुज्य नावाचा मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाने कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्त होतो असं श्रुती माता सांगते महाराज. त्यामुळे आम्ही ज्ञान मार्गाने जाऊ आणि मोक्ष प्राप्त करू. ज्ञानोबराय म्हणतात, ऐका, ज्ञान मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला अहंकार होण्याची शक्यता आहे, जाणीव होण्याची शक्यता. जाणीव म्हणजे ज्ञानाचा अहंकार. आणि जर ज्ञानाचा अहंकार झाला, भगवंताला सहन होत मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून म्हटलंय, जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंती जाणीव नाही, भगवंती नेणीव नाही. ज्ञानाच्या मार्गाने गेलात जाणीव येईल. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा. विठ्ठल ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊली निघे, तर्कु आयनी नेघे अंगे जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. ते खरं ज्ञान असतं की जिथं जाणीव नाही, ज्ञानाचा अहंकार नाही. इथं महाराज थोडंसं कुठं काहीतरी आपण शिकलेलं असतं, विचारसागर म्हणा, थोडंसं काहीतरी पंचदशी म्हणा, भांडारकर म्हणा, थोडंसं व्याकरण, थोडंसं शिकल्यानंतर ज्ञानाचा असा ताठा. विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे. महाराज एक साधक विचारसागर शिकलेला गावाकडे आला, सप्त्याला गावाकडे गेला. सप्त्याला सकाळी सकाळी उठल्याबरोबर म्हणायला लागला, नाश्ता. तिथल्या गावकऱ्यांना, आयोजकांना, नाश्ता कुठे आहे? म्हणजे महाराज आंघोळ नाही, काही नाही, काही नाही, डायरेक्ट नाश्ताच कसा, आंघोळ पाणी काही करा. तो म्हटला, जे ज्ञानगंगे नाहले, ज्ञानगंगेमध्ये स्नान करून आलोय, मला काय स्नान करायची गरज आहे. जाणीव सांगतोय बरं, लक्षात घ्या, जाणीव ही. ज्ञानगंगे नाहले. मग लोक म्हणले, हे पहा, मग तुम्हाला जेवायची तरी काय गरज आहे. त्याच्याच पुढे म्हटलंय, पूर्णता जेवणी झाले. आता तुम्ही जेवण म्हणले, ज्ञानाचं जेवण, तुम्हाला आनंदाचं भोजन, तुम्हाला मग जेवायची काय गरज आहे. जाणीव आहे महाराज. ज्ञानाच्या मार्गाने गेलात, जाणीव हा प्रतिबंध आहे. बरं, नाही जावं, ज्ञानाच्याही मार्गाने गेला नाही, नामाच्याही मार्गाने गेला नाही, तर अज्ञान ठेवलेलंच आहे. मग अज्ञानाने नेणीव म्हणायचं त्याला, अज्ञान नेणीव, तीही भगवंताला चालत तसंच राहिलात तर नेणीव म्हणजे अज्ञान राहील. आणि देवाला अज्ञानातली भक्ती सुद्धा चालत. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती
तयाची ये चित्ते देव कैसा. मग अज्ञानही चालत नाही, नेणीव भगवंती नाही. ज्ञान म्हणजे ज्ञानाची जाणीव, अहंकार हेही भगवंताला चालत नाही. भगवंताच्या ठिकाणी जाणीव प्रवेश करत नाही. नेणीव म्हणजे अज्ञान पण तिथं नाही. श्रुती माता सांगते अन्य देव तद विदितात अथो अविदितात अधि. विदित म्हणजे जाणीव, अविदित म्हणजे नेणीव. आणि याचं विश्लेषण या श्रुतीचं म्हणजे ज्ञानोबरायांचं हे चरण आहे. परमात्म्याच्या ठिकाणी जाणीवही नाही, नेणीवही नाही. आणि बाकीची सगळी मार्ग एकतर जाणीवेत घालवतात, नाहीतर नेणीवेत ठेवतात. एकच मार्ग असा आहे की जो जाणीव आणि नेणीवेच्या अतीत करून मोक्ष प्राप्त करून देतो, त्याला नाम म्हणतात. म्हणून हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून हरी उच्चारणाच्या मार्गाला जा. तुम्ही जाणीवेत अडकणार नाहीत, नेणीवेत अडकणार नाहीत, तुम्हाला मोक्षच प्राप्त होईल. विठ्ठल मोठ्या मोठ्यांना महाराज जाणीव झाले. कितीतरी दृष्टांत सांगता येतील, पण महिनाभर प्रवचन नाहीत माझ्या इथं. अभंगावर महिनाभर बोलायचं म्हणल्यावर मग त्याचे विस्ताराने सांगता येईल. जाणीव कुणाला, जाणीवेमुळे कोण अडकलं, नेणीवेमुळे कोण अडकलं, दृष्टांत कितीतरी सांगता येतील पुराणामधील शास्त्र. शुकाचार्यासारखा महात्मा महाराज जाणीवेत अडकला. अहंकार झाला ना. भागवतामध्ये वर्णन आहे, शुकाचार्य जन्माला आल्याच्या अगोदर तर 12 वर्ष लपून राहिले. कुठं? उदरात आईच्या. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. आणि मग शुकाचार्यांनी आपलं व्यासाचार्यांनी हाक मारली, हे शुक, हे पुत्र, हे पुत्र. शुकाचार्यांनी माग वळूनही पाहिलं नाही. पण सर्वात्म भाव एवढा वाढला होता, ब्रह्मनिष्ठ होते. त्यामुळे झाडांनी वो दिली. तरवह अभिनेदुहु यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहावहा. आजुहाव. व्यासमुनी द्वैपायन, पुत्र इति, पुत्र या नावाने, कातर म्हणजे व्याकुळ झाले पुत्र मोहाने. हे पुत्रा, हे पुत्रा असं म्हणत होते. माग वळून पाहिलं नाही. तरवह अभिनेदुहु. झाड, वृक्ष, वल्ली यांनी वो दिली व्यासाचार्यांना. एवढा ब्रह्मभाव प्रकट झालेला. पुढं गेले. व्यासाचार्य माग जात आहेत, शुकाचार्य पुढं जात आहेत. एका सरोवरामध्ये स्त्रिया स्नान करत होत्या काही. शुकाचार्य तिथून असे धावत गेले. व्यास जवळ गेल्याच्या नंतर त्या स्त्रियांना लाज वाटली. त्यांनी कपडे वगैरे आपले सावरले. व्यास महर्षी उभे राहिले आणि त्यांनी विचारलं, म्हणे माझा मुलगा पुढून तरुण आहे आणि ते नागवेची पळून गेले रे. अशा अवस्थेत गेला असताना सुद्धा तुम्हाला लज्जा वाटली नाही? आणि मी आलो म्हातारा मनुष्य, दाढी डोकी पांढरं झालंय माझं सगळं, मला बघून तुम्ही लाजता, काय कारण आहे? त्या स्त्रियांचं उत्तर फार महाराज छान आहे, भागवतात वर्णन आहे. स्त्रिया म्हणाल्या, महाराज तुमचा पुत्र त्याला अजून माहिती नाही स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय. अशा बालभावात आहे, अशा ब्रह्मभावात आहे. पण तुम्हाला माहिती आहे आम्ही स्त्रिया आहोत, तुम्ही पुरुष आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला लाजलो. आणि हे ऐकलं कुणी? शुकाचार्यांनी. त्यांना वाटलं बापापेक्षा मोठा झालो आणि तिथंच अभिमानाचा शिरकाव झाला. याला जाणीव म्हणतात. ज्ञानाचा अहंकार झाला, मी मोठा आहे, मी मोठा आहे. आणि हे कळालं. व्यासमुनी हे साक्षात नारायणाचे अवतार आहेत ना. वडील काही साधे नव्हते, व्यासमुनी आहेत ते. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. आणि मग व्यासांच्या ध्यानात आलं की माझ्या मुलाला आता शुकाला अहंकार झालाय. मग सांगितलं, हे बघ जातो तर जा, पण जाता जाता जनकाची भेट घेऊन जा. विठ्ठल मग जनक राजाची पुढची कथा तुम्हाला माहितीये. जनकानं सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव. शुकाचार्यांना वाटू लागलं माझ्याकडे काय, कोणत्या संघाचा त्याग करू, काही नाहीच आहे. पण ध्यानात आलं, मी शुक, मी काढला, शुक हे नाव काढलं. शांत उभे राहिले. तेव्हा जनक राजा आले आणि सांगितलं, ये न तेजसी तत्त्यज. ज्ञानाने जगाचा बाध केलास, पण अजून ज्ञानाचा अहंकार तसाच आहे. त्यामुळं ज्या ज्ञानाने जगाचा बाध केला, निवृत्ती केली, प्रवृत्ती निवृत्तीचे आटून या भाग, असं ज्या ज्ञानाने तुला फल प्राप्त झालं ते ज्ञानही सोड. आता त्या ज्ञानाची जाणीव झाली, त्या ज्ञानाचा अहंकार झालाय, त्यालाही सोड. असं म्हटल्याबरोबर महाराज शुकाचार्यांना समाधी लागली. विठाल
शुकाचार्यांसारखा महापुरुष जाणीवेत अडकू शकतो आणि नेणिवेमध्ये सगळं जगच अडकलंय. अज्ञानामध्ये सगळं जगच अडकलं. एक दोन काय उदाहरणं सांगायची, सगळं जग अज्ञानी आहे. संत महात्मे काही साधक सोडले तर. आणि देवाला जाणीव चालत नाही, नेणीव चालत नाही. जाणीव नेणीव भगवंते नाही म्हणून कुठल्याच मार्गाने जाऊ नका. ज्ञानोबाराय सांगतात, या जाणीव नेणीवेच्या अतीत करणारा मार्ग कलियुगामध्ये एकच आहे. त्याला हरी उच्चारण म्हणतात, त्याला नामजप म्हणतात. आणि या नामजपाच्या मार्गाने जा. आणि मात्र एवढं आहे, तुम्हाला मोक्षच प्राप्त होईल. पण सदा हा शब्द टाकलाय. सदा हरी उच्चारणी. हरीचं उच्चारण सदा करा, सदैव करा, सर्व कालामध्ये करा. मग मोक्ष पाही निश्चित तुम्हाला सायुज्य मोक्ष प्राप्त होईल. विठाल ज्ञानोबरायांनी महाराज नामाचं महात्म्य सांगितलं. ठीक आहे, मोक्ष प्राप्त होईल. पण या जगामध्ये सर्वात मोठं भय जर कशाचं असेल तर ते काळाचं आहे. कोणाचं भय? काळाचं भय. कारण काळानं कुणाला सोडलेलं नाही. न्याहाळी पाके वडा पसरला असे चवडा, करुणी माझे वडा आकार गजू. हा काळ नावाचा सिंह असा जबडा पसरू नये. आणि ह्या दिसणारा सर्व आकार म्हणजे हे सगळं जग रूपी हत्ती. आकार गजू म्हणजे आकार नावाचा हत्ती, त्याचा ग्रास करण्यासाठी काळ नावाच्या सिंहानं असा जबडा पसरलेला आहे. म्हणजे सगळं जग काळाच्या मुखात जातंय. म्हणून काळ हा सगळ्यांना काय आहे? अवघाची आकार. ग्रासियेला काळे. सगळं जग आकारमय असलेलं काळाने ग्रासलेलं आहे. मग काळातून वाचायचं असेल तर एकची निराळे हरीचे नाम. आणि ते नाम जर घेतलं तर तिथं कळी काळाचा प्रवेश होत नाही. अभंगात नारायण हरी उच्चारण नारायण हरी उच्चारण नारायण उच्चारण नारायण उच्चारण तेथे कळी काळाचा तेथे कळी काळाचा रिग नाही नाही नाही. हरिमुखे 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 मना हरिमुखे रिग नाही तेथे कळी रिग नाही हरिमुखे नारायण हरी उच्चार नामाचा. नारायण हरी असा नामाचा उच्चार जर केला तर तेथे कळी काळाचा रीघ म्हणजे प्रवेश नाही. तिथं हा कळी काळ प्रवेश करू शकत नाही. ज्ञानोबरायांनी केवळ काळ म्हटलं नाही, कळी काळ म्हटलेलं आहे. विठाल जगामध्ये महाराज कळी आहे. प्रत्येक वस्तूमध्ये कळी आहे. कळी कली भागवतामध्ये ऐकतो आपण. परीक्षितेनं काही कलियुगाला राहण्यासाठी स्थान दिले. प्रत्येक वस्तूमध्ये कळीचा प्रवेश. म्हणून तर भांडणं होतात. विशेष रूपाने अर्थ धनामध्ये धनाची आहे पाठी कळी काळाचा लाग. या धनामध्ये कोणाचा संबंध आहे? कळी. म्हणून तर धनाचा अर्थाचा संबंध आला की तुकोबाराय म्हणतात कितीही जीवलग मित्र असू द्या, शत्रू झाल्याशिवाय राहत नाही. जौवरी तौवरी मैत्रत्व संवाद
जव आर्थेशी संबंध पडिला नाही. अर्थ म्हणजे धन, धनाशी संबंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मैत्रत्वाच्या गोष्टी आहेत. माझा जीवलग आहे, माझा प्राणसखा आहे. थोडा बिझनेस करून बघ, सोबत राहून बघ, वाटेकरी कर बघ, 4-8 दिवसात काय होतंय ते. पक्का दुश्मन झाल्याशिवाय राहत नाही महाराज, लक्षात ठेवा. का? त्या धनामध्ये, त्या अर्थामध्ये कळी काळ आहे. म्हणून या कळी काळातून जर वाचायचं असेल, कली म्हणजे विकार, कलियुगामध्ये काम क्रोध हे विकार आहेत, अहंकार हा विकार आहे. यांच्या रूपाने कलियुग त्या त्या वस्तूमध्ये प्रवेश करतोय. म्हणून या विकारांनी ग्रस्त व्हायचं नसेल, कळी काळाचा ग्रास करून घ्यायचा नसेल, ज्ञानोबराय म्हणतात नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रेग नाही. तिथं कळी काळ विकाराच्या रूपाने, अहंकाराच्या रूपाने, अर्थाच्या रूपाने तिथं कळी काळ प्रवेश करणार नाही. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सथा, जेथे होय कथा आणि सदा घोष. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. 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 सुदर्शना गेला घरटी फिरा, घरटी फिरा गावाते. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा, त्यांच्या गावाला आणि त्यांच्या शिवलाही जाऊ नका. भागवतामध्ये हा विस्तार आलेला आहे. आपण ऐकला असेल, अजामेळाने जेव्हा नारायण असं आपल्या पुत्राच्या नावानं उल्लेख केला, विष्णुदूत आले, यमदूतही आले, त्यांचा संवाद आहे. विष्णुदूत म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं रे इथं यायला? मृत्यूच्या वेळेला नारायण म्हटलाय हा आमचं गिराईक आहे, आम्ही वैकुंठाला घेऊन जाणार. यमदूत म्हणाले आयुष्यभर काय केलं ते बघा, आयुष्यभर सगळी पापच केलीत याने, शेवटी एकदा नाम म्हटलंय ते बी आपल्या पोराला म्हटलंय, तुमच्या देवाला म्हटलं नाहीये. पण तरी सुद्धा यमदूतांनी सांगितलं आयुष्यभर काय केलंय त्याची फाईल बघितली जात नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. परत महाराज गेले, यमदूत घाबरले, पळून गेले. आणि मग यमाला विचारलं जाऊन आपल्या मालकाला, म्हणे असं असं खाली गिराईक, आपलं गिराईक होतं, पण विष्णुदूत आले, घेऊन गेले त्याला. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं मग तिथं जायला? म्हणे आयुष्यभर पाप केलीत त्याने. यम भगवंताने सांगितलं की त्याने आयुष्यभर जरी पाप केले असले तरी त्याने शेवटी नाम घेतलंय ना, मग आपला अधिकार तिथं चालत. यमधर्म सांगे दूता, यमधर्म सांगे दूता, तुम्हारी तेथे तुम्हारी तेथे सता, जेथे होय हरी कथा, जेथे होय हरी कथा. सत्ता चालत नाही. त्या ठिकाणी भागवत धर्माचं निरूपण भागवतामध्ये यम भगवंताने यमदूतांना सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कळी काळाचा प्रवेश होत नाही. जिथं नामचिंतन सुरू आहे तेथे कळी काळाचा रीघ नाही. एवढं नाम आहे,
या नामाची व्याप्ती तरी केवढी आहे. गगनाहुनी वाढ नाम, गगनापेक्षा मोठं आहे नाम. याची फलं किती, याचं परिमाण काय सांगता येत नाही. म्हणजे कुणाला सांगता येत नाही, वेदाला सुद्धा तेथील प्रमाण वेदाचे, तेथील प्रमाण वेदाचे, तेथील तेथील प्रमाण नेनवे वेदांशी. वेदाला सुद्धा नामाचं परिमाण कळत नाही. पाहेपा जाणीवेची नि बळे. ज्ञानाच्या दृष्टीनं विचार केला तर कोण असे वेदापासून आगळे. वेदापेक्षा कोणही मोठं ज्ञानामध्ये आहे, पण अशा वेदाला सुद्धा नामाचा महिमा कळत नाही. नाम किती मोठं आहे, त्याचं परिमाण काय वेदाला सुद्धा कळत नाही, सांगता येत नाही. ओम हे देवाचं एक नाव आहे आणि या ओंकाराचं वर्णन उपनिषदांमध्ये केलंय, करता आलं. शेवटी सांगितलं की ओम इति इदम सर्वम. ओम हे सगळं आहे, पण वर्णन करता येत, शब्द कमी पडतात. एक हरिसंतरण नावाचं उपनिषद आहे, वेदाचाच भाग आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. विठ्ठल
नामाचं फल किती आहे, नामाची व्याप्ती केवढी आहे सांगता येत नाही. नाम आणि परमात्मा एकच आहे. नाम आणि नामीचा अभेद आहे. आणि त्या परमात्म्याचं वर्णन वेदालाही करता आलेलं. श्रुती म्हणती नेती नेते. वेदा नाही कळला, वेदाला सुद्धा कळाला. वेद जाणू गेला पुढे, वेदालाही परमात्मा कळाला नाही. आणि परमात्मा रूपच आहे देवाचं नाव. त्यामुळं नाम केवढं हेही देवाला कळालेलं, वेदाला कळालं. देवाला कळालं नाही, वेदाला काय कळेल महाराज. वेदाला निर्माण करणारा कोण आहे, देव. आणि नाम कुणाचं आहे, देवाचंच. पण देवाला तुझ्या या नामाचा तुझं न कळे, देवाला कळत नाही. तर देवानंच निर्माण केलेल्या वेदाला काय कळेल. वेदालाही कळत नाही, देवालाही कळत नाही, तर मग ते जीव जंतूशी केवी कळे. सामान्य जीव जंतूंना कळणार आहे का नाम केवढं आहे ते, कळू शकत नाही. जंतू जंतू असं म्हटलंय बघा जीवाला. काय म्हटलंय, जीव जंतू. जंतू जंत कोणाला म्हणतात माहितीये ना, जंत कोणाला म्हणतात हे तर इथं सांगायची गरज. ज्ञानोबरायांनी जीवाला जंत म्हटलंय. विढालं त्या लहान मुलाला जर काही आजार झाला, पोटदुखीचा वगैरे, गोड वगैरे जास्त खाण्यात आलं तर त्याच्या पोटात काय पडतात, ती उपमा दिली महाराज जीवाला. ती उपमा, एवढा निकृष्ट जीव. जंत कसं म्हटलं ऐका. जंत जसा विष्ठेमध्ये लोळतो, चिखलामध्ये लोळतो, पुवामध्ये लोळतो, कोण, जंत, तसे आपण विषयाच्या पुवामध्ये आणि चिखलामध्ये लोळतोय. आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, गृह, दारा, पत्नी, पुत्र, धन याच्या पलीकडे माहितीच नाही. याच्या पलीकडे आपली प्रवृत्तीच नाहीये. या विषयातच आपण पुन्हा पुन्हा लोळतोय. हे विषय नावाचा चिखल आहे. आणि या विषयाच्या चिखलामध्ये आपण लोळतोय. म्हणून ज्ञानोबरायांनी उपमा या जीवाला जंताची दिली. ते जीव जंतोशी केवी कळे. जीवाला जंताला हे कळणार आहे का, कळू शकत नाही. नाम केवढं आहे. वाह क्या बात आहे. ते अंतरनेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. काय पुय पंखीची किडे चिळसी घेते. पुवाच्या त्या शिकलातली किडे, त्यांना काय ते किळस येते का, त्याच्यामध्ये सुखानं लोळतात. कोण, ती किडे, ते जंतू. ते जंताचं नाही चाललं, ह्या जंताचं चाललंय. हे तुम्हाला वाटत असेल ते जंत, त्याचा विषयच नाही. ज्ञानोबराय म्हणतात जीव जंतू. हा जीव म्हणजे विषयात लोळणारा कोणीही असो म्हणतो. कितीही श्रीमंत असला काय, कोणी मंत्री असला काय, कोणी नेता असला काय, सरपंच असला काय, नाही तर गावातला सामान्य ग्रामस्थ असला काय, जीव आहे आणि विषयातच लोळणारा आहे. ज्ञानोबराय म्हणतात तुला जीव म्हणूच नका, ते जंत आहे. विढाला म्हणून सामान्य जीवाची मर्यादा महाराज विषय आहे. कधीतरी आपण विषयाच्या बाहेर गेलं पाहिजे. परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. यासाठी ज्ञानोबराय जीवाला सांगतायत आता तरी बाबा सावध हो, जंतासारखा जगू नको. असा भाव सूचित करण्यासाठी जीव जंतोशी केवी कळे असं म्हटलंय. कळत नाही जीवाला नामाचं महात्म्य, म्हणून तर लोक करत नाहीत ना. जीवाला जर कळालं असतं नाम कुठं केवढं कसं, तर सगळ्यांनी नामजप केला असता की नाही. पण करतात का कोणी, करणारे किती आहेत, थोडेच आहेत. गावामध्ये 5-5 हजार समजा लोकसंख्या आहे. कीर्तनाला येणारे, नामजप करणारे किती आहेत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध ये. एखादा कोणीतरी असतो, 10-5 लोक असतात नामजप करणारे, चिंतन करणारे. बाकीचे काय, विषयाच्या चिखलात लोळणारे आहेत. आस्तेची या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीची या पहिले तिरी पाहिला पा. एखादा असतो तो विरळ ऐसा कोणी. आणि म्हणून ज्ञानोबरायांना हे सूचित करायचंय, त्या जंतासारखं जीवन जगू नका. सावध व्हा, विषयातून बाहेर निघा आणि नामजप करा. मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे बघा, ज्ञानोबराय ज्ञानी आहेत. ज्ञानी यांचे राजे आहेत, ज्ञानी यांचे शिरोमणी. असे ज्ञानोबराय म्हणतात मला ही जी अवस्था प्राप्त झाली, ही जी संजीवन समाधी, ही माझी अवस्था आहे, हा माझा महिमा आहे.
सगळ्यांनी मला सेविते साधू संत असं म्हटलं. मी साधू नाही, संत नाही. साधू संत ज्याची सेवा करतात ते ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे ज्ञानी नाही, ज्ञानी यांचे राजे आहेत. ज्ञानोबा आहे केवळ माऊली नाही, योगियांचे माऊली आहेत. असे ज्ञान, एवढी मोठी अवस्था ज्ञानोबारायांना कशाने प्राप्त झाली? ज्ञानोबाराय म्हणतात, मला जे हे सगळं फळ मिळालंय ते नारायण पाठाच. ज्ञान देवा फळ नारायण पाठ, ज्ञान देवा फळ नारायण पाठ.
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ नारायण पाठ फळ नारायण पाठाचं हे फळ आम्हाला मिळालं सर्वत्र वैकुंठ केले असे आम्हाला सर्वत्र या जगामध्ये परमात्मा प्रतीती येते वैकुंठ म्हणजे परमात्मा किंवा या जगालाच आम्ही वैकुंठ केलं असाही अर्थ करा आम्हाला वैकुंठात जायची गरज नाही हे जग ही पृथ्वी तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा संत महात्म्यांनी महाराज या पृथ्वीलाच वैकुंठमय करून टाकलं विठाल या जगाला जग न करता संत महात्म्यांनी कै एखाद्याने वैकुंठा जावे तै तेही वैकुंठाची केले आघवे हे जग वैकुंठ करून टाकलं महाराज ही संत महात्म्यांची क्रांती आहे जग वैकुंठ केलं वैकुंठ केलं म्हणजे वैकुंठात कोण आहे देव वैकुंठात काय आहे संत देवाचे भक्त आहेत त्या देवाला मृत्यू लोकात यायला भाग पाडलं संत महात्म्यांनी आणि देवाचे जे भक्त आहे सनकादिक इत्यादी सगळे भक्त वैकुंठात राहणारे त्यांना सुद्धा मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यायला भाग पाडलं मग वैकुंठात राहतं कोण देवही मृत्यू लोकात आला पांडुरंगाच्या रूपानं तिथले भक्तही संतांच्या रूपाने मृत्यू लोकात आले नामही इथंच आहे भक्तही इथंच आहेत देवही इथंच आहे तर मग या मृत्यू लोकाला संत महात्म्यांनी वैकुंठच केलं विठाल या अभंगामध्ये नामाची 3 प्रकारची फलं सांगितली तर नामाचं परिमाण सांगितलंय वेदाला सुद्धा नाम कळलं नाही केवढं आहे काय काय मिळतं नामाने 3 फलं 3 चरणामध्ये सांगितले पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं हरि उच्चार निपाही मोक्ष सदा मोक्ष प्राप्ती हे फल आहे तेथे कळी काळाचा द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं कळी काळाचा रीघ नामधारकाच्या घरातही होत नाही गावातही होत नाही हे द्वितीय फल आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलं सर्वत्र वैकुंठ केले असे हे नाम जपाचं सामर्थ्य नाम स्मरणाचं चिंतनाचं हे सामर्थ्य हे फल आहे हे सगळं सांगण्यातून फलाचा विचार करून ज्ञानोबराय सूचित करताय जगाला की तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल कळी काळातून निवृत्त व्हायचं असेल आणि जर तुम्हाला सर्वत्र वैकुंठ करायचं असेल आणि परमार्थिक या जीवनामध्ये मानवी जीवनाची परिपूर्णता प्राप्त करायची असेल तर एकच पर्याय आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम